आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यामध्ये सर्वत्रच पावसाची उघडीप। ऑगस्टपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला। पुढील काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, पालघरमधील काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता। मध्य प्रदेश आणि विदर्भातील पावसामुळे तापी, पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ। हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणामधून 16,161 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणामधील पाणी पातळी 30.35%वर। गेल्या 24 तासामध्ये 1,998 क्युसेक पाण्याची आवक। अपर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं धरण 82% भरलं। नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। अकोल्याच्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 89.19% जलसाठा। त्यामुळे आता अकोला शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। गटारं तुंबल्यानं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। स्थानिकांचं आरोग्य धोक्यात। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे धान पिकाला मोठा फटका। जिल्ह्यामध्ये वार्षिक पर्जन्याच्या 93% पाऊस। अमरावतीमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका। खोडमाशी अळीनं सोयाबीन पोखरल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यामध्ये पावसाअभावी खरीप हंगामातील पिकं धोक्यात। पिकांना पाणी कमी पडत असल्यानं वाढ खुंटली। शेतकरी हवालदिल।